नमस्कार, मी प्रसाद रंगुळी एक पात्री अभिनय सादर करत आहे. त्याचं नाव आहे मराठी निर्धार माणसाचा. आई, मला एक कप चहा दे ग. एक कप. नाहीतर केदार सर नाही आले तर मी पी. एक आहे केदार सर आले. बसा 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 बसा. ओ केदार सर कसं काय येणं गेलं? बरे आहेत ना? हो, असं झालं ना? ओ तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे. मराठी माणूस हा काही करू शकतो. ज्याने इंग्रजांची पानं मुळं हलून सोडली. तुमचा थोडा इतिहास वाटत थोडासा कच्चा आहे वाटतं. ज्याने इंग्रजांची पानं मुळं हलून सोडली ते लोकमान्य टिळक, ते सुद्धा मराठी. ज्यांनी घोडभर मावळे औरंगजेबावर सत्ता संपुष्ट केली, शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ते सुद्धा मराठीच. आणि ज्याने मराठी शास्त्र संगीताला संपूर्ण मंत्रमुग्ध केलं, लता मंगेशकर, उषा मंगेशकर, ते सुद्धा मराठी. मराठी चित्रसृष्टीला ज्याने पुढे नेलं, दादासाहेब फाळके, ते सुद्धा मराठीच होते. आणि अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांच्याबद्दल काय सांगू, ते सुद्धा मराठीच होते. आणखीन काय सांगू तुम्हाला, असं ज्याने क्रिकेटची परंपरा पुढे नेली, ते सचिन तेंडुलकर, ते सुद्धा मराठीच होते. आणखी काय सांगू तुम्हाला त्यांच्याबद्दल? ओ तुम्ही काय बोलता, तुम्हाला कळतं का? मराठी माणूस हा काही करू शकतो. ओ परप्रांतीयवरून येणारे लोक आपला बिझनेस चालू करतात, मग मराठी माणूस का नाही करू शकत? हा चुकीचा गैरसमज आहे तुमचा. आपलं नाणं कसं एकदम खणखणीत वाजतंय, इंटरव्ह्यू एकदम टॉप, आणि बिझनेस कसा झकास. धन्यवाद.